तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. शिवसेना राष्ट्रवादीनंतर केजरीवालांच्या आम आदमी पार्टीत फूट. राघव चड्ढा, संदीप पाठक, अशोक मित्तल यांच्यासह राज्यसभेतील 7 खासदार भाजपात सामील होणार. राज्यसभेतील आपच्या 2/3 अधिक खासदारांचा भाजपात प्रवेश. राघव चड्ढांची ट्विट करत माहिती. राज्यसभेच्या अध्यक्षांना सादर करण्यात आलेल्या दस्तऐवजांवरती 7 खासदारांनी स्वाक्षरी, अशी ही माहिती. आपच्या खासदारांनी वेगळा गट स्थापन केल्यानंतर घेतली भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांची भेट. भाजप कार्यालयामध्ये जाऊन भेट घेतल्याची माहिती. भाजपने पुन्हा एकदा पंजाबला धोका दिला. राघव चड्ढांसह 7 खासदारांच्या भाजपात जाण्याच्या निर्णयानंतर केजरीवालांचं ट्विट. मी योग्य व्यक्ती पण चुकीच्या पक्षात. आपपासून मी दूर जातोय. आप पार्टी आता भ्रष्ट लोकांच्या हातात आहे. राघव चड्ढांची पत्रकार परिषदेतून केजरीवालांसह आपमधल्या नेत्यांवर टीका. देशभरात भाजपचं ऑपरेशन लोटस सुरू आहे. राघव चड्ढांसह 7 खासदारांनी गद्दारी केली आहे. पंजाबच्या मतदारांच्या पाठीत खंजीर खुपसला. जनता उत्तर देईल. आपच्या संजय सिंह यांचा हल्लाबोल. काही खासदारांच्या घरी ईडीने छापे टाकले. भाजपकडून ऑपरेशन लोटसचा घाणेरडा खेळ सुरू आहे. आपच्या संजय सिंह यांचा हल्लाबोल. शरद पवार उद्धव ठाकरेंचा पक्ष भाजपनं फोडला. बंगालमध्ये ममता दीदींचा पक्ष तोडण्याचा प्रयत्न केला. भाजपचे पंजाबमध्ये स्वतःचं काहीच नाही. त्यांनी पंजाबी लोकांसोबत गद्दारी केली. आम आदमी पार्टीच्या खासदारांच्या फुटीनंतर भगवंत मान यांचा हल्लाबोल. ज्या ठिकाणी आपलं बस्तान बसू शकत नाही अशा ठिकाणी केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करून विरोधी पक्ष फोडायचे, ही नव्या भाजपची मोडस ऑपरेंडी झाली आहे. महाराष्ट्रातील पक्षांप्रमाणेच आप पक्षालाही फोडण्याचा प्रयत्न भाजपनं केला. रोहित पवारांचा भाजपवर हल्लाबोल. पक्ष टिकण्यासाठी कायदा होणं गरजेचं. अण्णा हजारेंचं वक्तव्य. कायदा झाल्यास आपल्या मर्जीने कोणी पक्ष बदलणार नाही. आम आदमी पार्टीच्या खासदारांनी पक्ष सोडल्यानंतर हजारे यांचं वक्तव्य. लोकांनी चारित्र्य संपन्न लोकांना निवडून द्यावं, हजारेंचं आवाहन. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांविरोधात महाभियोग प्रस्ताव. विरोधी पक्षाच्या 73 राज्यसभा खासदारांच्या नोटिशीवरती स्वाक्षरी. नोटिसीमध्ये मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात 9 आरोप. 2029ची चर्चा आताच कशाला? रोहित पवार यांच्या वक्तव्यावरती प्रफुल्ल पटेलांचं वक्तव्य. कोणी काय बोलावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. प्रफुल्ल पटेल यांची प्रतिक्रिया. तर 2029च्या निवडणुकीमध्ये पवार विरुद्ध पवार सामना रंगण्याची शक्यता असल्याचं वक्तव्य रोहित पवारांनी केलं होतं. गायकवाड यांनी महिलांविषयी पानसरेंबाबत देखील अपशब्द वापरलेले आहेत. संजय गायकवाड यांच्या विरोधात एफआयआर दाखल करा. एफआयआर दाखल करायला काय अडचण आहे? रोहित पवारांची राजारामपुरी पोलीस स्थानकामध्ये मागणी. संजय गायकवाड यांची गुंडगिरी खपवून घेणार नाही. कारवाईसाठी विजय वडेट्टीवारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र. तर रोहित पवारही आक्रमक. पोलिसांकडे प्रशासक प्रशांत आंबींच्या सुरक्षेची मागणी केली जाणार. आमदार रोहित पवारांनी गोविंद पानसरेंच्या घरी जात घेतली. कुटुंबियांची भेट. तिथेच प्रशांत आंबींकडून घटनेची माहिती घेतली आहे. पुरोगामी विचारांच्या कार्यकर्ते आणि सामाजिक संस्थांकडून 28 एप्रिलला बुलढाण्यामध्ये संजय गायकवाड यांच्या घरावर मोर्चा. मोर्चामध्ये रोहित पवारही सहभागी होणार. शिवाजी कोण होता या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबींना वापरलेल्या अपशब्दाबाबत आमदार संजय गायकवाड यांची दिलगिरी. छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान अबाधित ठेवावा. पुस्तकामध्ये एकेरी नाव न घेता आदरानं घ्या. गायकवाड यांचं वक्तव्य. गायकवाड यांचं वक्तव्य जनता सहन करणार नाही. गायकवाड यांच्यावरती सरकारनं लवकरात लवकर कारवाई करावी. शाहू छत्रपतींची प्रतिक्रिया. तर कोणाबद्दल काय बोलावं हे त्यांना समजायला हवं ना. शाहू छत्रपती यांची टीका. आमदार गायकवाड यांच्या संदर्भात उपमुख्यमंत्री शिंदे निर्णय घेतील. भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची प्रतिक्रिया. उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याशी चर्चा करून जी काही कारवाई करायची असेल ती होईल, असंही वक्तव्य. छत्रपती हे सर्वांचा स्वाभिमान आहे. जे वात्रट बोलतात त्यांना आवरलं पाहिजे. प्रवीण दरेकर यांची प्रतिक्रिया. छत्रपती संभाजीनगरमध्ये आमदार गायकवाड यांच्या विरोधात निदर्शनं. गुन्हा दाखल करून आमदारकी रद्द करण्याची मागणी. पैठण गेट परिसरामध्ये निदर्शनं करत संताप व्यक्त.
मराठी सक्तीच्या दिशेनं सरकारचं निर्णायक पाऊल, वाहन चालकांसाठी मराठी भाषेचं व्यावहारिक ज्ञान अनिवार्य, परिवहन आयुक्तांचा प्रस्ताव गृह विभागाकडे सादर. मराठी सक्तीवरून शिंदेच्या शिवसेनेमध्ये 2 गट आहेत. सक्तीने भीती निर्माण होते. संजय निरुपम यांचा सरकारलाच घरचा आहेर. मराठी सक्तीच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याचीही मागणी. टॅक्सी रिक्षा चालकांना मराठी सक्तीकरणावरती सरकारनं ठाम राहावं. कुठल्याही दबावाखाली मराठी सक्तीचा निर्णय बदलू नये. शिवसेनेचे माजी मंत्री विजय शिवतारेंचं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र. धमकी देणाऱ्या भैयांना धडा शिकवण्याची हीच वेळ आहे. मुंबईला कुणीही वेठीस धरू शकत नाही. संदीप देशपांडे आक्रमक. तर आम्ही मतदानासाठी काही करत नाही. संजय निरुपम यांचं संदीप देशपांडे यांना प्रत्युत्तर. मराठी सक्तीआधी भाषा शिकवण्याची व्यवस्था करा. फेरीवाले आणि रिक्षा टॅक्सी चालकांना सामान्य मराठी भाषा शिकवा. संजय निरुपम यांची सरकारकडे मागणी. निरुपम तुकार माणूस आहे. इतकं करूनही भैया मतदान करत नाहीत. संदीप देशपांडे यांची टीका. तर आम्ही मतदानासाठी करत नाही. तुम्ही एवढंच करता, मग तुमचे आमदार किती आहेत? संजय निरुपम यांचा सवाल. मराठी विरोधी रिक्षा चालकांनी संप केला तर रस्त्यावर उतरू. ज्यांना मराठी येत नाही त्यांचे परवाने सरसकट रद्द करा. जो एका बापाचे औलाद असेल तर त्याने 4 तारखेला मीरा भाईंदरमध्ये येऊन दाखवावं. मनसे नेते अविनाश जाधव यांचा इशारा. दहिसरमध्ये मनसे कार्यकर्ते आणि संजय निरुपम आमने सामने. रिक्षा टॅक्सी चालकांसाठी मराठी सक्तीच्या निर्णयाला विरोधानंतर मनसे कार्यकर्त्यांकडून निरुपम यांच्या गाडीवरती दगडफेक. कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात. संजय निरुपम यांना विरोध करणाऱ्या 11 मनसे पदाधिकाऱ्यांना अटक. HMB या पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. मनसेचे नेते संदीप देशपांडेंकडून पोलीस निरीक्षकांची भेट. पनवेलमध्ये मनसेने रिक्षांवरती पोस्टर झळकावले. मी मराठी बोलतो, मला मराठी समजतं, या रिक्षामध्ये बसा, असा पोस्टर्सद्वारे संदेश लावण्यात आला. मराठीवरून राजकारण तापलेलं असताना मनसेकडून मराठी भाषेत जागरूकता वाढवण्याचा प्रयत्न. माटुंग्यामध्ये परप्रांतीय सुपरवायझरकडून मराठी कामगाराला शिवीगाळ. थकलेला पगार मागितला असता अश्लील शिवीगाळ केल्याचं समोर. मनसे परप्रांतीय सुपरवायझर विरोधात आक्रमक. बारामतीच्या मतमोजणीपूर्वीच सुनेत्र पवार यांच्या विजयाचे बॅनर झळकले. पुणे मार्केट यार्डात निकालापूर्वीच विजय निश्चित असा संदेश. निकालापूर्वीच विजयाचा दावा. अजित पवारांच्या निधनानंतर कुटुंबामध्ये जबाबदाऱ्यांचं वाटप निश्चित. सुनेत्र पवार राज्याचा दौरा करणार. पार्थ पवार यांच्याकडे दिल्ली मुंबई तर जय पवार यांच्याकडे पुणे ग्रामीण सांभाळणार. सूत्रांची माहिती समोर. 2029 मध्ये रश्मी ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाची संधी का दिली नाही? आता पक्षप्रमुख म्हणून रश्मी ठाकरेंचं नाव घोषित करणार का? नारी शक्तीवरील वक्तव्यावरून नवनाथ बन यांचा संजय राऊत यांना सवाल. भाजपच्या मोर्चामध्ये राडा करणाऱ्या महिलेविरोधात तक्रार दाखल. झैन सदावर्तेकडून वरळी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल. मोर्चामध्ये महिलेनं मंत्री महाजन यांच्यावरती अर्वाच्य भाषेचा वापर केल्याचा आरोप आहे. भाषेच्या नावावरती महाराष्ट्रामध्ये वातावरण खराब करण्याचा घाट आहे. टॅक्सी रिक्षा चालकांवरील मराठी सक्तीवरून सदावर्तेंची टीका. मराठी शिक्षण द्यायला सरनाईक शिक्षण मंत्री आहेत का? मराठी भाषा राज ठाकरेंची आहे का? गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल. झैन सदावर्तेंविषयी चर्चेची गरज नाहीये. सत्य समाज मोर्चाच्या दिवशीच पाहायला मिळाला. नाना पटोलेंची टीका. तर सदावर्ते कुणासाठी काम करतात हे सर्वांना माहिती आहे. असीम सरोदेंचा निशाणा. सदावर्तेंवर गुन्हा दाखल झाला पाहिजे. दरवेळेस काहीही घडलं की सदावर्ते राज ठाकरेंवर बोलतात. आमच्या पक्षाकडून कुणीही त्यांच्यावर बोलायला जात नाही. अविनाश जाधव आक्रमक. मुंबईतील भाजपच्या आंदोलनाची परवानगी घेण्यात आली होती. परवानगी घेतल्यानंतरच मार्ग अडवण्यात आला होता. चित्रा वाघ यांची माहिती. ठाण्यात महिला व बालविकास विभागामध्ये 73 कोटींचा घोटाळा झाल्याची बाब समोर. महिला व बालविकास निधी गैरव्यवहाराची चौकशी होणार आहे. महिला व बालविकास निधी या गैरव्यवहाराची चौकशी केली जाणार आहे. मंत्री आदिती तटकरे यांचा हा इशारा देण्यात आलेला आहे. माजी मंत्री विनायकराव जाधव पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पवार पक्षातून शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत. 27 एप्रिलला उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत मुंबईमध्ये पक्षप्रवेश होतोय.
महिला आरक्षण विधेयकाला विरोध हा 70 कोटी महिलांचा अपमान. भाजपच्या माजी खासदार हिना गावित यांची काँग्रेस आणि विरोधकांवर टीका. 4 मुलांना जन्माला घाला, 1 मूल संघाला द्या. बागेश्वर बाबाचं आणखी एक वादग्रस्त वक्तव्य. संघ प्रमुखांनी भारताला विश्व पटलावरती स्थापन करण्यासाठी जीवन दिल्याचंही वक्तव्य. अतुल सावेंच्या अध्यक्षतेखाली ओबीसींसाठी राज्यस्तरीय समिती स्थापन. ओबीसींवरती होणारे अमानवीय अत्याचार रोखण्यासाठी फडणवीस सरकारचा निर्णय. ओबीसींच्या समस्या सोडवण्यासाठी आणि विकासासाठी समिती काम करणार. इंदापूर सकल मराठा समाजाच्या बैठकीमध्ये मनोज जरांगेंची फटकेबाजी. मनोज जरांगेंकडून धनंजय मुंडेंचा परळीचे नरकासूर असा उल्लेख. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये.